नमस्कार, मी ऋषिकारात मित्रांनो. चारित्र्य प्रमाणपत्र म्हणजेच आपण त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो. हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला नोकरीसाठी लागत असेल किंवा एखाद्या भरतीसाठी लागत असेल किंवा कोणत्याही शैक्षणिक कारणासाठी जर लागत असेल, तर ते आता तुम्ही घरबसल्या काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आता हा कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजेच चारित्र्य प्रमाणपत्राचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, NOC कशा पद्धतीने अपलोड करायची, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी गुगलवरती यायचं आणि या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा प्रकारे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नंबरलाच वेबसाईट येईल, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट. त्यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी पॉपअप येईल. आता युजर ID आणि पासवर्ड अगोदर असेल तर या ठिकाणी युजर ID पासवर्ड टाकायचा आहे. हा कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. आता या ठिकाणी आपण नवीन फॉर्म भरतोय तर आपला युजर ID आणि पासवर्ड नाही तर खाली रजिस्ट्रेशन आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता लास्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि समोर मराठीत टाकायचं आहे. मराठीत कशा पद्धतीने टाकायचं त्याचा व्हिडिओ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तो बघून तुम्ही टाकू शकता. नंतर बघा मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं. परत मिडल नेम मराठीत टाकायचं आहे. नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. समोर जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडायचं आहे. तुमचं SP ऑफिस म्हणजे तुमचं कलेक्टर ऑफिस निवडायचं आहे. जे तुमचं कलेक्टर, समजा माझा बुलढाणा जिल्हा आहे तर मी बुलढाणा निवडतो. खाली यायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ID सोडून द्या. मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही जो टाकसाल तोच तुमचा युजर नेम असणार आहे. पासवर्ड टाकायचा या ठिकाणी तुमचं नाव @123 तोच पासवर्ड समोर टाकायचा आहे. नंतर खाली एक कॅप्चा आहे बघा, व्हॉट इज द फर्स्ट नंबर. समजा 71 आहे, तुम्हाला फर्स्ट येईल, सेकंड येईल, थर्ड येईल, काही येऊ शकतो. तो नंबर तुम्हाला सांगायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आता बघा या ठिकाणी सर्व इन्फॉर्मेशन मी भरून घेतो आणि सबमिट पर्यायावरती क्लिक करतो. या ठिकाणी बघा आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आला आहे. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाईडवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाईड करसाल बघा तुमचं अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. ओकेवरती क्लिक करा. आता या ठिकाणी बघा लॉग इन करायचं आहे. आपला मोबाईल नंबर, आपला युजर ID आहे, पासवर्ड आपलं नाव @123 आहे आणि हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची आणि लॉग इन करायचं आहे. आता बघा मी या ठिकाणी सर्व युजर ID पासवर्ड टाकतो आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी वेट करा. बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर याचं डॅशबोर्ड ओपन होईल. आता आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्व्हिस पर्याय निवडून कॅरेक्टर सर्टिफिकेट हा पर्याय निवडायचा आहे. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचे इन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. काही करण्याची गरज नाही, डायरेक्टली समोर जायचं आहे. मी समोर तुम्हाला सांगेल कोणकोणते डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत. आता या ठिकाणी ॲड्रेस द्यायचा आपल्याला, ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी सर्वप्रथम नाव टाकायचं. बघा या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पलसाठी नाव दिलं आहे त्या पद्धतीने नाव टाका. परत समोर तसंच मराठीत नाव टाकायचं. ID कार्ड तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड देऊ शकता. आधार कार्ड द्यायचं असेल तर ऑदर सिलेक्ट करून खाली आधार कार्ड अशा प्रकारे नाव टाका आणि ID नंबरमध्ये तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. बघा मी नाव टाकून घेतो या ठिकाणी आणि ID नंबरसुद्धा या ठिकाणी देतो. अशा प्रकारे ID नंबर आणि आधार कार्ड नंबर दोन्हीसुद्धा द्या. नंतर खाली बघा प्रेझंट रेसिडेन्शियल ॲड्रेस हा पर्याय दिसतो बघा तुम्हाला. वरती मराठीत नाव कसं टाकायचं त्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे. आता या ठिकाणी तुमचं बिल्डिंग, तुमचं गाव काय असेल, सिटी असेल तर सिटीच्या पद्धतीने अर्ज टाकायचा आहे. लँडमार्क काय, वसतिगृह काय, ते बेसिक इन्फॉर्मेशन भरायची. तुमचं राज्य निवडा. या ठिकाणी समोर मराठीत टाकायचं तर ते तुम्ही इंग्लिश टू मराठी टायपिंगमधून टाकू शकता. नंतर तुमचा तालुका, नंतर तुमचं गाव, पिनकोड टाकायचा. रेसिडेन्सीमध्ये तुम्ही केव्हापासून त्या पत्त्यावर राहत आहे तर तुमच्या जन्माचं वर्ष या ठिकाणी सरळ निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतो. बघा तुमचं जन्माचं वर्ष या ठिकाणी रेसिडेंट सीन्सवरती या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे.
बेसिक इन्फॉर्मेशन आहे, सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकून द्या. आता मी एवढी माहिती भरलेली आहे. खाली यायचं आहे, प्रिव्हियस मागील पत्ता तुमचा द्यायचा आहे. या ठिकाणी परत पहिल्यासारखाच पत्ता भरायचा, कोणतं गाव आहे, तालुका आहे, राज्य आपला बुलढाणा जिल्हा, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा, नसेल तर डायरेक्ट सेम ॲज अबाववरती क्लिक करायचं आहे. काहीही टाकण्याची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. परमनंट ॲड्रेसवरती जर वेगळा ॲड्रेस असेल तर तरच या ठिकाणी टाका, नसेल तर सेम ॲज अबाव करा. वरील ॲड्रेस ऑटोमॅटिकली खाली कॉपी होऊन जाईल. आता या ठिकाणी NOCचा सर्वात महत्त्वाचा पार्ट, डेजिनेशन तुम्हाला कशासाठी पाहिजे, अग्निवीरसाठी पाहिजे की ड्रायव्हरसाठी पाहिजे की नोकरीसाठी पाहिजे किंवा तुम्हाला सिक्युरिटी गार्डसाठी पाहिजे, तो पर्याय टाकायचा. आपल्याला ड्रायव्हरसाठी पाहिजे. मग कंपनी कोणती आहे, सर आपल्याला या ठिकाणी MSRTCला द्यायचं, ST महामंडळाला, तर मग सरळ सरळ MSRTC देऊन टाकायचं किंवा गव्हर्नमेंटला द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट टाकू शकतो. तेथील सर्व ॲड्रेस टाकायचा आहे. स्टेट त्यांच्या ऑफिसचं स्टेट वगैरे, कोणत्या जिल्ह्यात त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं तालुका असेल तर तालुका, गाव असेल तर गाव, आणि खाली पिनकोड टाकायचा. हा ॲड्रेस तुम्हाला कुठं भेटेल, CSCचा असेल तर डेजिनेशन तुमचं पद येईल, CSC येईल, कंपनी येईल, CSC, अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. तुमच्या ज्या पदासाठी पाहिजे, कोणतंही पद असू द्या, मॅनेजर असू द्या, भरतीसाठी असू द्या किंवा नोकरीसाठी असू द्या, कोणत्याही पदासाठी असलं तर काहीच प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला येत नाही. बेसिक माहिती ते भरून टाकायची. खाली यायचं आहे. आता मागील कुठे तुम्ही राहतात, 10 वर्षापासून तेथील ॲड्रेस द्या. फ्रॉम केव्हापासून त्या पत्त्यावर राहतात तो पत्ता द्यायचा आहे. टू कुठपर्यंत, समजा आपण या ठिकाणी बघा 1992 पर्याय निवडला, 1992 पासून तर 2025 पर्यंत आपण याच पत्त्यावर आहे. पिनकोड टाकायचा आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, या ठिकाणी चेहऱ्यावर वगैरे तीळ असेल किंवा जन्म खून असेल तुमच्या अंगावर, ती टाकायची. नंतर बघा अरेस्ट झालात का, तर नो. तुम्ही पॉलिटिक्समध्ये आहात का, तर नो. क्रिमिनल ऑफेन्स वगैरे आहे का, तर नो. असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. आता नेम ऑफ 2 पर्सन, तुम्हाला ओळखत असलेल्या 2 व्यक्तींचे नावं, त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा. या ठिकाणी कंपल्सरी 2 व्यक्ती टाकायची, घरातली कोणतीच व्यक्ती टाकायची नाही. तुम्हाला ओळखणारे भावकीतले किंवा तुम्हाला जे ओळखतात त्यांचे 2 व्यक्तींचे नावं टाकायचे आणि पत्ता टाकायचा. मी टाकून देतो आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करतो. डिस्ट्रिक्टमध्ये बघा तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तर मी माझा जिल्हा निवडतो. मग त्या जिल्ह्यामध्ये तुमचं लोकल पोलीस स्टेशन कोणतं आहे, म्हणजे तुमचं गाव कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतं आहे ते टाकायचं आहे. बघा ते निवडून घ्यायचं आहे, लोकल पोलीस स्टेशन. तुमचं जो लोकल पोलीस स्टेशन ते निवडा. एक कन्सर्ट दिला आहे, त्या कन्सर्टला आय हेअर बाय सोमली या ठिकाणी टिक करायचं आहे. प्लेस तुमच्या गावचं नाव टाकायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केल्यानंतर आपला अर्ज सेव्ह झाला आहे. आपल्याला करायचे आहेत आता डॉक्युमेंट अपलोड, फोटो आणि सिग्नेचर. अपलोड फोटोवरती क्लिक करा. फोटो अपलोड करण्यासाठी JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये 5 ते 20 KB दरम्यान 160 बाय 200 पिक्सेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा. अपलोड फोटोवरती क्लिक करा. अशा प्रकारे फोटो येईल आणि अपलोड झाल्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. आपला फोटो अपलोड झाला आहे. सिग्नेचरवरती क्लिक करा. परत सिग्नेचर बघा, सिग्नेचर 5 ते 20 KB दरम्यान 256 बाय 64 पिक्सेलमध्ये JPEG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर घ्यायची. परत अपलोडवरती क्लिक करायचे. आपली सिग्नेचर अपलोड झालेले, फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा व्यवस्थित अपलोड झालेले आहेत. खाली या. खाली आता तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. येथे तुम्ही आधार कार्ड देऊ शकता, ग्रुप 2मध्ये एनीवन, ग्रुप 3मध्ये रेशन कार्ड देऊ शकता. या ठिकाणी बघा आपण आधार कार्ड देणार आहोत ग्रुप 1मध्ये आणि ग्रुप 3मध्ये रेशन कार्ड. NOC मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज दिला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. आता फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो तुम्हाला 75 ते 100 KB दरम्यान PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. सर्वप्रथम स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर आधार कार्ड, नंतर तुमचं रेशन कार्ड, नंतर तुमचं लेटर म्हणजे कंपनी लेटर अपलोड करायचं आहे. जो अर्ज मी दिला आहे त्याची प्रिंट काढून भरायचं आहे आणि तो अपलोड करायचा. नंतर सेव्हवरती क्लिक करा. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले. अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत आणि कंटिन्यू करायचं आहे. आता आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे सर्व अपलोड झालेत. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. बघा, व्यवस्थित बघून घ्या. नंतर जनरल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा. नंतर पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशनवरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंटवरती या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा पे ऑनलाईन निवडा. तर आपण पे ऑनलाईन निवडतो. पे ऑनलाईन निवडून प्रोसीडवरती क्लिक करा. नंतर नेट बँकिंग. अशा प्रकारे तुम्हाला आता हे प्रोसीड करायचं आहे. पेमेंट प्रोसीड झाल्यानंतर अशा प्रकारे QR कोडसुद्धा घेऊ शकता. आता QR कोडच्या सहाय्याने मी पेमेंट या ठिकाणी
करून घेतो। हा QR कोड तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आणि पेमेंट या ठिकाणी तुम्हाला ते करून टाकायचं। बघा आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुली झालेलं आहे। 159 रुपयाचं पेमेंट आहे। आता काय करायचं आहे, थोडा वेळ वेट करायचं आहे। तुमचं पेमेंट झालं आहे, पण तरी या साईटमध्ये पेमेंट अपडेट होण्यासाठी काही कालावधी लागतो। तर आपलं पेमेंट झालेलं आहे, होमवरती क्लिक करा। बघा अजूनही आपल्याला प्रोसीड टू पेमेंट येत आहे, म्हणजे अजून आपलं पेमेंट अपडेट झालेलं नाही। आता 2 ते 3 तासानंतर परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल। आता या ठिकाणी 2 ते 3 तासानंतर आपण लॉग इन करूयात। या ठिकाणी तुमचा युजर नेम, पासवर्ड, तुमचं नाव @123, नंतर खाली कॅप्चा कोड दिला आहे, तो कॅप्चा कोड आणि लॉग इन पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं। बघा अशा पद्धतीने मी लॉग इन करून घेतो। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता युजर ID, पासवर्ड टाका। आपलं पेमेंट या ठिकाणी पेड झालेलं आहे। आता या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशन पेंडिंग आहे आणि ॲप्लिकेशन CFC म्हणजे कलेक्टर ऑफिससुद्धा पेंडिंग आहे। ते आपल्याला या ठिकाणी आता ॲप्रूव्हल घ्यावं लागेल। आता ॲप्लिकेशन ID आहे तो कॉपी करा, डाउनलोडवरती जा आणि प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन या ठिकाणी टाकायचं आहे आणि सर्चवरती क्लिक करा। जसं तुम्ही सर्चवरती क्लिक करसाल तुमची फॉर्मची पेमेंट याची स्लिप आणि तुमचं फॉर्म या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे। हा फॉर्म तुमचा डाउनलोड झालेला आहे। हा फॉर्म तुम्हाला तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला न्यायचा आहे आणि ॲप्रूव्हल करून घ्यायचा आहे।